आज आहे मार्गशीर्ष मधला गुरुवार आणि ऑफिसवरून येता येताच ना मी ही केळी घेऊन आले होते. माझाही आज उपवासच होता आणि आता संध्याकाळी तो सोडायचा होता, त्याच्यामुळे येता येताच मस्तपैकी केळी घेऊन आले होते. आणि सोबतच येताना ही एक क्रीम आणली होती मी, कारण की माझ्या फेसवरती जरा जास्तच डार्क स्पॉट्स आणि पिंपल यायला लागलेले आहेत, तर याचा इफेक्ट मी तुम्हाला सांगेन यूज करून. त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाले आणि मग मसाले भाताची तयारी करायला घेतली. यामध्ये फक्त डाळ, कांदा, टोमॅटो एवढंच टाकलं होतं. मग चपात्या करायला घेतल्या आणि साईडला दूध पण गरम करून घेतलं होतं मी आधीच. आज माझं शिकरण करायचा बेत होता, त्यामुळेच मी केळी घेऊन आले होते आणि दूध माझ्याकडे ऑलरेडी होतं, त्यामुळे पटकन आवरला आणि भातही झाला होता. इकडे केळ असं बारीक चिरून घेतलं आणि सोबत गाजर पण घेतलं होतं. हे माझं असं ताट होतं. गाजर आणि हे दुधामध्ये मी थोडंसं वेलची पावडर आणि केळ टाकलं आणि थोडीशी साखर. चपाती घेतली, मस्तपैकी मसाले भात घेतला होता आणि सोबतच तोंडी लावायला जवसची चटणी. तर एवढं सगळं जेवण मी एकटी खाणार होते आणि एकटीसाठी मी एवढं सगळं बनवलं होतं. तर छानपैकी उपवास सोडला आता मी जेवून. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.